नमस्कार, मी आफताब शेख। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये अभूतपूर्व असा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडतोय। मी सध्या सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालरूपातील जी शिवमूर्ती आहे त्याचा पाळणा सोहळा जो आहे तो हजारो महिलांच्या संख्येनं, महिला शिवभक्तांच्या साक्षीनं या ठिकाणी पार पडलेला आहे। आपण या ठिकाणी बघता की संपूर्ण सोलापुरातून, संपूर्ण सोलापूर शहरात नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरातून महिला शिवभक्त जे आहेत त्या सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या। खरं तर केवळ सोलापूर शहर नाही, संपूर्ण जिल्ह्याभरातून या महिला शिवभक्तांची दरवर्षी हा पाळणा सोहळा अनुभवण्यासाठी येत असतात। पारंपरिक वेशभूषेमध्ये या सगळ्या महिला ज्या आहेत या ठिकाणी येत असतात। आपल्या चिमुकल्या मुलांना जे आहेत ते देखील या ठिकाणी दरवर्षी ते आणतात। छत्रपती शिवरायांच्या रूपामध्ये या मुलांना तयार केलं जातं। आईसाहेब जिजाऊंच्या रूपामध्ये या सगळ्या चिमुकल्यांना तयार करून महिला मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी येत असतात। रात्री 12 वाजता बरोबर हा सोहळा जो आहे तो संपन्न होत असतो। मात्र कुठेही या उत्साहामध्ये आपल्याला कमतरता दिसत नाही। रात्र असल्याची भावना जी आहे ती यामध्ये आपल्याला दिसणार नाही। छत्रपती शिवाजीरायांचा जयघोष जो आहे तो एक प्रकारे या ठिकाणी केला जात असतो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे, त्याचा कुठेतरी संपूर्ण जगाला शिवरायांची ही शिकवण कळावी यासाठी या अभूतपूर्व सोहळ्याचं आयोजन जे ते दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं केलं जात असतं आणि तो सोहळा जो आहे तो या ठिकाणी आता पार पडलेला आहे। तर समाजामध्ये एक प्रकारे ज्या विधवा महिला असतात त्यांना कुठेही स्थान दिलं जात नाही, मात्र शिवरायांनी अशी कुठलीही शिकवण दिली नाही आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा जो सन्मान केला होता तो पार पडत असताना सोलापूर जिल्ह्यातले जे शहीद जवान आहेत त्यांच्या वीर माता आणि वीर पत्नी यांना खरं तर या पाळण्याची डोळ दिली जाते आणि त्यांच्या हस्ते हा पाळणा जो आहे तो झुलवण्याचा मान दरवर्षी येत असतो। हा अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि हजारोंच्या संख्येने महिला ज्या आहेत, शिवभक्त जे आहेत ते आपल्याला या सोहळ्यामध्ये संपन्न झालेलं पाहायला मिळालं। कॅमेरा पर्सन अयूब कलदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।